मंदिराच्या मालमत्तेबाबत जादूटोण्याचे प्रकरण उघडकीस आले असून ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी जादूटोण्याचे साहित्य मंदिराच्या कार्यालयात ठेवले होते। सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावातील श्री कल्लमा मंदिरात ही घटना घडली आहे। मंदिराची 12 एकर जमीन मंदिर परिसराला लागून असून दुसऱ्या एका गटाने मंदिराच्या आवारात विश्वकर्मा समाज विकास संस्थेच्या नावाने कार्यालय सुरू करून मंदिरातील भाविकांनी दिलेले पैसा गोळा करत होते। ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली। दरम्यान महिनाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या टेकड्यांचे पाणी शहरात शिरल्याने घरांमध्ये पाणी शिरले आणि कहर माजला। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विश्वकर्मा सामाजिक विकास संस्थेला जाब विचारला। यावेळी ग्रामस्थ व संघटनेत शाब्दिक बाचाबाची झाली। शिरसंगी येथे अमावास्येच्या रात्री गावातील नेत्यांच्या नावावर लिहिलेली चिठ्ठी, चाकू, सुई, धागा, बाहुली असे इतर साहित्य घेऊन काही लोक शेताच्या चारही दिशेला गेले। हे कृत्य शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला रात्रीच्या वेळी संशय आल्याने त्याने ही माहिती ग्रामस्थांना दिली। यावेळी गावातील सुमारे 150 ते 200 लोक जमले आणि त्यांनी जमिनीच्या चारही दिशांना गाडलेल्या जागेमध्ये खोदकाम केले। यावेळी जादूटोणा उघडकीस आला। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जादूटोण्याचे सर्व साहित्य घेऊन विश्वकर्मा समाज विकास संस्थेच्या कार्यालयातच ठेवले। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।